पालघरमध्ये तिसरं विमानतळ करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी। तानाजी सावंतांचं आणखीन एक वादग्रस्त विधान, धाराशिवच्या कोठावळा पिंपळगावात शेतकऱ्याला केली दमदाटी। अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढून तिसरी आघाडी करण्याचा भाजपचा डाव, मवियाची मतं फोडण्याचा प्रयत्न, आमदार रोहित पवारांचे आरोप। वांद्रे पूर्वचे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। भाजप नेते हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडणार असल्याचं निश्चित, येत्या 2 ते 3 दिवसात भूमिका स्पष्ट करणार असल्याची सूत्रांची माहिती। यंदा पीओपीच्या मूर्तींवर उच्च न्यायालयाची बंदी नाही, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020च्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे आदेश। चॉकलेट चोरल्याच्या संशयावरून लहान मुलाला झाडाला बांधलं, बीडच्या येवता गावातील अमानुष प्रकार, तिघांविरोधात गुन्हा दाखल। मीरा भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर चाकून प्राणघातक हल्ला, पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती। अकोल्यात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, शालेय पोषण आहारात सापडली मृत पाल, मसाल्याच्या पॅकेटमध्ये पाल आढळल्यानं खळबळ। लसणाचे दर थेट 400 रुपये प्रति किलो, सणासुदीच्या काळात भाव 600 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचण्याची व्यापाऱ्यांकडून शक्यता। कोल्हापुरातील भयानक अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, तरुणाला कारची जोरदार धडक, गांधीनगर पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू। आंध्र प्रदेशच्या गुडलावेल्लुरू इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधील शौचालयात कॅमेरा, विद्यार्थ्यानं छुप्या कॅमेरानं शूट केले होते 300 व्हिडिओ। सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मुहूर्त अखेर ठरला, लोकसभेच्या आचारसंहितेमुळे लांबलेल्या बदल्या आता ऑगस्टमध्ये होणार। शरद पवार Z+ सुरक्षा नाकारण्याची शक्यता, सुरक्षा व्यवस्था घराबाहेर राहू द्या, पवारांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती। महिला पत्रकाराला अपशब्द वापरणाऱ्या शिंदे गटाच्या वामन म्हात्रेला उच्च न्यायालयाचा सोमवारपर्यंत अंतरिम दिलासा, कल्याण न्यायालयानं फेटाळला होता अटकपूर्व जामीन।